ठीक आहे. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कन्सेप्ट पाहिल्या, सगळ्या कन्सेप्ट आहेत त्या रिपीट करतो फक्त ओव्हरव्ह्यूमध्ये, की स्केलर प्रोडक्ट पाहिलं आपण ए बार डॉट बी बार याचं मल्टिप्लिकेशन. ओके, त्याच्यानंतरची गोष्ट होती प्रोजेक्शन. ओके, त्याच्यानंतर होतं डायरेक्शन कोसाइन्स, डायरेक्शन अँगल्स, डायरेक्शन रेशोज. ओके, रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन्स आणि रेशोज, तेवढे सगळे पॉईंट्स पाहिले. त्याच्यावरती आपण आता काय करतोय, क्वेश्चन्स घेतोय. तर फर्स्ट क्वेश्चन आहे की फाइंड ए बार डॉट बी बार. There is a dot product of two vectors if magnitude of a bar equal to 3, magnitude of b bar equal to √6, and the angle between a bar and b bar is 45 degree. ओके, आता हे लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यूज काय काय दिलेत. फर्स्ट आपण एक रिमाइंड करा की तुम्हाला ए बार आणि बी बार यांचा डॉट प्रोडक्टचा फॉर्म्युला काय आहे. तर हिअर वी नो a bar dot b bar equal to, what is the formula for a bar dot b bar? काय रे आठवतंय काय फॉर्म्युला त्याचा, की मॅग्निट्यूड ऑफ ए बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इंटू कॉस थीटा. ओके, हा फॉर्म्युला आहे. तर ह्या ठिकाणी गिवन कंडिशन्स कुठले आहेत, की मॅग्निट्यूड ऑफ ए बारची व्हॅल्यू दिले, मॅग्निट्यूड ऑफ बी बार दिला आहे, and here angle between a bar and b bar is 45 degree, that is your theta. ओके, थीटा काय असतोय, ह्या दोन्ही वेक्टरचा मधला जो असेल तो अँगल असतोय. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथे पुट केल्या तर काय रे, इक्वल टू व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज 3 इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज √6 इंटू कॉस अँगल बिटवीन दीज टू वेक्टर्स आर 45 degree. सो हिअर कॉस 45 degree. Okay, so calculation is 3 √6 into cos 45 ची व्हॅल्यू काय असते रे, yes 1/√2. ओके, हे सिम्प्लिफाय केलं तर कसली बा, 3 √6 आणि 1/√2. त्याचा आन्सर काय नाही बघा, हिअर 3 √6 जो आहे तर त्याची फोड कशी होईल रे, 6 means 3 into 2, that is √3 and √2. √3 √2 multiplication is √6 into 1/√2. So here √2 is cancelled. So final answer is 3 into √3. That is your a bar dot b bar. ओके, आता तुमचा ए बार डॉट बी बार. आता जे सेकंड एक्झाम्पल आहे ते चेक करा. काय सेकंड एक्झाम्पलमध्ये हिअर ए बार इज 3i cap plus 4j cap. ओके, and b bar is 3i cap minus 4j cap minus 5k cap. then find a bar dot b bar. फर्स्ट काय आहे की ए बार डॉट बी बार काढायचं म्हणजे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन फक्त घ्यायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी लक्षात घ्या की ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण जसं काढलं की ह्या ठिकाणी गिवन कंडिशन्स होत्या, त्या कंडिशननुसार हा फॉर्म्युला यूज केला. ओके, आता ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज होणार नाही, कारण या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे की ए बार आणि बी बार यांचं काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो हिअर फर्स्ट चेक करा, a bar dot b bar equal to vector a bar is 3i cap plus 4j cap. Okay, and vector b bar is 3i cap minus 4j cap minus 5k cap. ओके, या दोन्ही टर्मचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होईल. एक मिनिट, 3i cap प्लस 4j cap मायनस 5k cap या ठिकाणी पण आहे. ओके, सो हिअर मायनस 5k cap. तर या दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन करायचं तर कसं येईल, मल्टिप्लिकेशन चेक करा. फक्त चेंज कशामध्ये बघा की ह्या ठिकाणी इथे प्लस आहे इथे मायनस आहे, दोन्ही टर्म सेम आहेत. आता मल्टिप्लिकेशनला आय इंटू आय, जसं मगाशी आपण कॉस थीटाचा फॉर्म्युला एक रिप्लेस केला बरोबर, तर आय इंटू आय 1 असतो आणि आय इंटू जे आय इंटू के काय असतो 0. सो फक्त आय इंटू आयचे कोएफिशियंट आहे ते मल्टिप्लाय करायचे. तर इथे काय येणार आहे बघा, 3 इंटू 3 दॅट इज 9 प्लस 4 इंटू मायनस 4. ओके, जे कोएफिशियंट आहेत ते फक्त मल्टिप्लाय करायचे, जे कोएफिशियंट्स मल्टिप्लिकेशन, के चे कोएफिशियंट त्याचं मल्टिप्लिकेशन. सो 3 इंटू 3 दॅट इज 9, देन 4 इंटू मायनस 4. ओके, प्लस 5 या ठिकाणी -5 into also here -5.
चेक करा. ओके, दॅट इज इथं काय नाही 9 प्लस 4 into -4 is -16 and here minus plus multiplication, so there is plus 25. Okay, answer is a bar dot b bar equal to -16 plus 25 आणि हे plus 9 आहे. तर याचं टोटल कॅल्क्युलेशन किती येईल रे? येस 9 minus 16 किती राहणार आहे? 9 minus 16 किंवा 25 मधून -16 करा, किती राहील? 25 minus 16, that is 25 minus 16 म्हणजेच किती? 9. 9 plus 9, that is 18. Okay, your a bar dot b bar is 18. This is your first attempt. Okay, second one is the angle between a bar and b bar. आता a bar आणि b bar मधला अँगल काढायचा आहे, म्हणजे थीटा काढायचा आहे. थीटासाठी अगोदर तुम्हाला मॅग्निट्यूड पाहिजे दोन्हीचे. ओके, म्हणजे a bar आणि b bar चे काय काढायला लागतील? मॅग्निट्यूड काढायला लागतील फर्स्ट. हे रफ करतो इकडे बघा. So magnitude of a bar equal to root of square of coefficients 3 square plus -4 square plus -5 square. किती येईल ते? root of 3 square 9 plus 16 plus 25, that is 25 16 9, म्हणजेच that is 50, root 50. Okay, similarly magnitude of b bar 3 square plus 4 square plus -5 square, same terms आहेत, म्हणजेच again this is root 50. okay, so second आहे काय चेक करा. second, the angle between a bar and b bar. So here we have a formula cos theta equal to a bar dot b bar divide magnitude of a bar magnitude of b bar. या तिन्ही व्हॅल्यूज जर आपण काढलेत बरोबर, म्हणजे इथं काय आहे 18 अपॉन रूट 50 दॅट इज 18 अपॉन 50. ओके, त्या ठिकाणी डिव्हिजन करून पहा किती येते, किंवा हा थीटा जो आहे आपल्याला थीटा काढायचा आहे अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. सो थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 18 अपॉन 50. याला डिव्हिजन होईल. ठीक आहे, 2 ने डिवाइड करा, मिनिमाइज टर्म्स होतील, म्हणजे तुमचा थीटा जो अँगल आहे तो ह्या फॉर्ममध्ये. ओके, हा चाल तुमचा कुठला अँगल बिटवीन ए बार अँड बी बार. देन थर्ड, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार इन द डायरेक्शन ऑफ बी बार. मागाशी आपण फॉर्म्युला पहिला बी बार ऑन ए बार होता. ओके, आता ह्या ठिकाणी काय आहे की ए बार ऑन बी बार आहे, म्हणजे स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार आहे. सो फॉर्म्युला काय येणार याचा? ए बार डॉट बी बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ बी बार. ओके, इथे बी बार असेल तर डिवाइड आहे मॅग्निट्यूड ऑफ बी बार. सो व्हॅल्यू काय आहे ए बार डॉट बी बारची 18 अपॉन आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बार इज रूट 50. सो 18 अपॉन रूट 50. ओके, दिस इज युअर स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए बार ऑन बी बार. आणि फोर्थ वन, हे रफ करतो या ठिकाणी. फोर्थ काय काढायचं आहे तुम्हाला? वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार अलॉंग ए बार. तर याचा फॉर्म्युला काय होणार आहे रे? की ए बार डॉट बी बार, जो तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे तोच आहे की ए बार डिवाइड मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ओके, फॉर्म्युला चेक करा की ए बार डॉट बी बार इंटू ए बार आणि डिवाइडला मॅग्निट्यूड ऑफ ए बार. ओके, हे झालं काय? वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार अलॉंग ए बार. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ए बार डॉट बी बार इंटू ए बार डिवाइडला त्याचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर असतो. ठीक, तर व्हॅल्यू पुट करा या ठिकाणी काय आहे बघा. ए बार डॉट बी बार मीन्स हिअर वी हॅव टू फाइंड आउट द ए बार डॉट बी बार 18. ओके, इथे व्हॅल्यू घेतली आपण 18 इंटू व्हॅल्यू ऑफ ए बार. ए बार म्हणजे तुमचा काय व्हेक्टर फॉर्म आहे. सो ए बार इज 3i cap minus 4j cap minus 5k cap divide
magnitude of a bar bracket square, so root 50 its square. So answer is 18 upon 50, 3 I cap minus 4 j cap minus 5 k cap. ओके, वेक्टर प्रोजेक्शन लक्षात काय, वेक्टर प्रोजेक्शन मीन्स वेक्टरच्या फॉर्ममध्ये येणार आहे ते, तर स्केलर प्रोजेक्शन मीन्स इथं व्हॅल्यू येणार आहे. ओके, सो हिअर 18 अपॉन 15ला डिव्हिजन केली 9 25. ओके, 3 I cap minus 4 j cap minus 5 k cap. ओके, हे तुमचं फायनल आन्सर येईल वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी बार अलॉंग ए बार. ओके, हे सेकंड एक्झाम्पल. देन थर्ड एक्झाम्पल बा. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल चेक करा. काय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बार, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बार फॉर विच द वेक्टर्स 3 I cap plus 2 j cap plus 9 k cap and I cap plus a j cap plus 3 k cap are, first condition is perpendicular and second one is parallel. ज्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ ए काढायचे आहे. ओके, ए ची व्हॅल्यू काढायचे, दोन वेक्टर्स दिलेत आणि कंडिशन दिले की फर्स्ट आहे की परपेंडिक्युलर असेल आणि सेकंड आहे की पॅरलल असेल. ओके, आता आपल्याला माहित आहेत की फर्स्ट अपॉन हे जे दोन वेक्टर्स दिलेत त्याला आपण एक नोटेशन देऊ. लेट फर्स्ट वेक्टर इज ए बार, सो ए बार इक्वल टू 3 I cap plus 2 j cap plus 9 k cap. ओके, and second one is b bar, that is b bar I cap plus a j cap plus 3 k cap. हे दोन आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट कंडिशन काय आहे की दोन्ही वेक्टर्स काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. की आपली कंडिशन माहिती आहे, परपेंडिक्युलर जर असतील तर ए बार डॉट बी बार काय असतो रे, परपेंडिक्युलर असेल तर ए बार डॉट बी बार काय असतो, 0 असतो. सो ए बार डॉट बी बार इक्वल टू 0. गिवन वेक्टर्स आर परपेंडिक्युलर. ओके, वेक्टर्स परपेंडिक्युलर तर दोन्हीचं डॉट प्रोडक्ट काय असतो, 0. तर हे दोन्ही वेक्टर्स घेतले तर काय येतील रे, ए बार दॅट इज 3 I cap प्लस 2 j cap प्लस 9 k cap इंटू I cap प्लस a j cap प्लस 3 k cap इक्वल टू 0. मल्टीप्लिकेशन ऑफ I इंटू I इज 1, so 3 into 1 3 plus 2 into a that is 2a plus 9 into 3 27 equal to 0. So answer is 27 and plus 3 30 equal to 0. So 2a equal to minus 30 and a equal to minus 30 upon 2, that is value of a is minus 15. ओके, या फर्स्ट कंडिशनमध्ये व्यवस्थित चेक करा, हे रफ करणार आहे, तिकडे सेकंड एक्झाम्पल आहे. तर ए बार डॉट बी बार इक्वल टू 0 आहे, दोन्ही वेक्टर फॉर्म. देन मल्टिप्लिकेशन आय इंटू आय, कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन केलं, जे इंटू जेच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन आणि के इंटू केच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. देन 2a प्लस 30, 2a इक्वल टू मायनस 30 कारण ते राईट हँड साईडला नेलं. देन a इक्वल टू मायनस 30 अपॉन 2 and value of a is minus 15. So this is your a bar dot b bar in the condition of perpendicular. Okay, and second one is a parallel. So parallel असेल तर काय असतं रे, given vectors are parallel, given vectors are parallel, so त्यांच्या कोएफिशियंट्स कशा असतात, प्रोपोर्शन्स मध्ये असतात. म्हणजेच काय येणार आहेत की 3 अपॉन 1. ओके, प्रोपोर्शन्स आय कॅपचं कोएफिशियंट 3, आय कॅपचं कोएफिशियंट 1, दॅट इज 3 अपॉन 1 इक्वल टू 2 अपॉन 8 इक्वल टू 9 अपॉन 3. पॅरलल जर असेल तर ह्या प्रोपोर्शन्सच्या रेशोजमध्ये असतात. सो हिअर टेकिंग फर्स्ट टू प्रोपोर्शन्स, तर 3 अपॉन 1 इक्वल टू 2 अपॉन 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3a equal to 2, that is a equal to 2 upon 3. Okay,
म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू आली 2/3 कधी, ज्याही दोन वेक्टर्स काय असतील पॅरलल असतील त्यावेळी. ठीक आहे. आता यासाठी चेक करा काय नेक्स्ट एक्झाम्पल. इफ गिवन आहे a बार I cap plus 2 j cap minus 3 k cap, okay, and b bar is 3 I cap minus j cap plus 2 k cap, then find angle between here 2 a bar plus b bar and a bar plus 2 b bar. हे दोन वेक्टर्स पहिल्यांदा काढावे लागतील आणि त्याच्यानंतर त्याच्यामधला अँगल काढायला लागेल. ओके, म्हणजे फर्स्ट अपॉन ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ह्या क्वांटिटीज काढाव्या लागतील. ओके, म्हणजे हिअर फर्स्ट लेट एक नोटेशन देऊ त्याला आपण m बार. ओके, फर्स्ट जी कंडिशन आहे त्याला कोणती 2 a बार प्लस b बार. त्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा 2 a वेक्टर इज I cap प्लस 2 j cap minus 3 k cap